हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग गाईज. प्रत्येक गृहिणीची सकाळची सुरुवात ही अशीच झाली पाहिजे जशी माझी होते आहे. कारण की घराच्या बाहेर भरपूर अशी निगेटिव्हिटी रात्रभर जमा झालेली असते आणि ती निगेटिव्हिटी उंबरठ्याच्या आत प्रवेश करण्यापूर्वी आपण बाहेरचं झाडून वगैरे स्वच्छ घ्यायचं. त्यानंतर घरातल्या कर्त्या स्त्रीने उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपून बाहेरचं पण स्वच्छ पुसून घ्यायचं. आता फ्लॅट सिस्टीममध्ये फार छोटं अंगण असतं, पण तरी पण ते पुसून घ्यायचं. माझी सुद्धा तशीच सुरुवात झाली आणि बघा स्वच्छ आंघोळ करून मी उंबरठ्यावर रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर उंबरठ्याचं पूजन पण केलं आणि इथे पण बाहेर सुरेख अशी रांगोळी काढली. तर बघा, तुम्हाला ही रांगोळी जर आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इथे मला महादेवांच्या मंदिरात जायचं होतं आणि रोजच जावं लागतं, त्याच्यामुळे मी इथे एक पिशवी तयार करून ठेवली. ज्या पिशवीमध्ये तांब्याचा लोटा असतो, एक डबा असतो, त्या डब्यामध्ये महादेवांसाठी भस्म, काढेपेटी, कापूर आणि अख्खे मूग असतात. तर त्याच पिशवीमध्ये मी एक अगरबत्तीचा पुडा पण ठेवलेला असतो, जेणेकरून जेव्हा पण मंदिरात जायचं असलं आपल्याला फक्त पिशवी उचलायची आणि पाणी भरायचं तांब्यात आणि लगेचच निघायचं. तर अशी एक पिशवी तयार करून ठेवली. मंदिरात जाऊन आले त्यानंतर घरातल्या देवांची पण पूजा करणं मस्ट असतं, तर त्यामुळे घरातल्या देवांची पण पूजा केली. टिफिन वगैरे करून दिलं मुलांचं आणि त्यानंतर घरातलं पारोसं काढायला घेतलं. पण त्या अगोदर गव्हाचं दळण, बाजरीचं दळण आणि डाळीचं दळण करून आणलेलं होतं रात्री, तर ते डब्यामध्ये भरून घेतलं. रात्री ते खूप गरम होतं, त्याच्यामुळे ते सकाळपर्यंत मी तसंच ठेवलं. सकाळी त्याच्यातली पूर्णपणे वाफ निघून गेली. पीठ थंड झाल्यावर मी डब्यांमध्ये भरून ठेवलं. हे डबे मी कालच घासून ठेवलेले होते स्वच्छ, त्याच्यामुळे आज डायरेक्ट मला त्याच्यामध्ये पीठ भरता आलं. पिठं भरून झाली त्याच्यानंतर लगेचच मी रात्री घासून ठेवलेली भांडी जी होती ना ती ट्रॉलीला लावली. भांडी बऱ्यापैकी सुकली होती, त्याच्यामुळे लगेचच ट्रॉलीला लावणं पण सोपं पडतं. सगळी भांडी ट्रॉलीला लावल्यानंतर बाकीचं सगळं घर झाडून घेतलं. आता ही वेळ आहे संध्याकाळची. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला स्वच्छ हातपाय धुवून घेतले. समोर एक पाट ठेवला, त्यावर स्वच्छ असा धुतलेला ब्लाऊज पीस ठेवला आणि महालक्ष्मी मातेची म्हणजेच वैभव लक्ष्मी मातेची पूजा मांडून घेतली. त्यानंतर पाटाभोवती सुरेख अशी रांगोळी काढली. वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करताना सगळ्यात अगोदर लक्ष्मी मातेच्या अष्टस्वरूपांचं दर्शन करून घ्यायचं. हे व्रत कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर आपल्या चॅनलवर नक्की चेकआउट करा. अगदी डिटेल माहिती त्याच्यात दिलेली आहे. मनोभावे मी पण सगळी पूजा वगैरे करून घेतली, पोथी वाचली, त्यानंतर आरती पण केली आणि खरं सांगू ही पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. चला, आजचा मिनी ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. बाय.